नमस्कार, मी वैष्णवी. रेसिपी विथ वैशूमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत शेवभाजी. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते बघूया. 3 कांदे, 7 ते 8 काजू, 1 टोमॅटो, थोडं सुक्कं खोबरं, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 2 मिरच्या. सुरुवातीला कांद्याचे पतले काप करून घ्यायचे. कांदा उभा असा चिरून घ्यायचा. त्यामुळे काय होतं, कांदा चांगला भाजला जातो, लवकर भाजला जातो. कढई घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि कांदा भाजून घ्यायचा. हे बघा, कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा असा लालसर भाजून झाला का त्यानंतर लगेच दोन मिरच्या भाजून घ्यायच्या. मिरच्या आणि कांदा मिरच्या चांगल्या भाजून झाल्या की कांदा आणि मिरच्या एकत्र करून चांगलं भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये सुकं खोबरं टाकायचं. सुकं खोबरं पण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. बघा किती छान भाजला गेला आहे कांदा. त्यानंतर लसूण पाकळ्या टाकायच्या. लगेच काजू पण टाकायचे. हे सगळं व्यवस्थित भाजून झालं का टोमॅटो टाकायचा. त्यानंतर 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं टोमॅटो टाकून. हे सगळं सारण आहे ना आपण ग्राइंड करणार आहोत. हे थोडंसं थंड झालं का मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. हे सगळं वाटण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. बारीक असं वाटून घ्यायचं, चांगलं ग्राइंड करून घ्यायचं. हे बघा, तुम्हाला दाखवते कसं झालेलं आहे वाटण. आपलं वाटण तयार झालेलं आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 ते 3 पळ्या तेल घ्यायचं. तेल चांगलं असं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची. त्यानंतर जिरं टाकायचं. मोहरी जिरं चांगले तडतडले का खडा मसाला टाकायचा. तेजपान, दालचिनी, लवंग. त्यानंतर आपला मसाला काढून घेतला आहे आपण, तो मसाला टाकायचा. मसाला एकसारखा असा चांगला परतून घ्यायचा. मसाल्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला 7 ते 8 मिनटं छान असं परतून घ्यायचं. मसाला चांगला परतून झाला बघा, त्याला बाजूला असं तेल सुटतं. त्यानंतर थोडीशी साखर टाकायची. साखरेने ना भाजीला छान असा कलर येतो आणि चव पण चांगली लागते. जास्त असं गुळचट वगैरे काही नाही, थोडीशीच टाकायची, नाही तर मग भाजी जास्तच गोड लागेल. थोडीशी साखर टाकायची. आणि एकसारखा छान असं परतून घ्यायचा परत मसाला. मग अर्धा चम्मच मीठ टाकायचं. परत एकसारखं परतून घ्यायचं. 1 चम्मच मिरची पावडर टाकायची. अर्धा चम्मच हळद टाकायचं. चांगलं असं परतून घ्यायचं. हे सर्व एकजीव झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये 1 चम्मच शेवभाजी मसाला टाकणार आहे. 1 चम्मच शेवभाजी मसाला टाकायचा. बघा कसं तेल सुटतंय.
मसाल्याला चांगलं तेल जरी सुटलं तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि मसाला चांगला शिजून घ्यायचा. त्याला अजून तेल सुटतं. थोडा वेळ मसाला चांगला शिजून घ्यायचा पाण्यामध्ये आणि भाजीला गरम पाणीच टाकायचं. त्याच्यामुळं मग भाजीला तेल पण जास्त दिसतं आणि भाजीची चव पण चेंज होत नाही. शक्यतो गरम पाणीच टाकायचं भाजीमध्ये. हे बघा मी तुम्हाला दाखवते कसं तेल सुटतंय भाजीला. पहा कसं चमकतंय. मसाला चांगला असा परतून घ्यायचा व्यवस्थित. छान असं तेल सुटलं मसाल्याला. थोडंसं पाणी टाकलं की मसाला चांगला शिजला जातो. बघा किती चमकतोय, किती छान आहे. खूप तेल सुटलंय भाजीला. याचा अर्थ की मसाला व्यवस्थित परतला गेला. त्यानंतर आपण यात परत गरम पाणी टाकणार आहोत. बघा भाजी तयार झाली आहे. बघा भाजी आपली तयार आहे. लो फ्लेमवर 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या भाजीच्या. हे बघा उकळली भाजी चांगली. त्यानंतर आपण वरतून अशी थोडीशी शेव टाकणार आहोत. बघा किती तरीदार आणि मस्त छान अशी भाजी दिसतीये. थोडीशी शेव टाकायची आणि कोथिंबीर टाकायची. आपली भाजी तयार आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा आणि खात राहा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.